सॉरी ना बाबा, काय पाहिजे तुला? तर कुठे फोन लावल त्या मी हाय आतमध्ये बसतो. वाटतं काहीतरी. अगं मधू, झाली का ना तुझी तयारी? अगं आहिस्ता होता है शूट चालू आहे आणि आकाशच्या पाय समोर बघा 2 साप आहेत. आकाश काय भाई. हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे उदय मळी या युट्यूब चॅनल वरती. तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर गाईज, मॉर्निंगचे 9:30 वाजलेत आणि मस्त मी रेडी झालोय आणि आज आहे आपला शूट. नवीन सॉन्ग येतोय विजयदादा मुकादम या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती. तो सॉन्ग पडणार आहे आणि त्या सॉन्गचा शूट आहे. आणि विजयदादांनी आपल्याला 3ऱ्यांदा सॉन्ग मध्ये काम करण्याची संधी दिली. त्यामुळे विजयदादाचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत गाईज. कारण एवढ्या छोट्या कलाकाराला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती सॉन्ग मध्ये काम करण्याची संधी मिळते, हेच माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. आणि नक्कीच मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करीन गाईज. सो मस्त रेडी झालोय, अशा प्रकारची आउटफिट वेअर केली आहे आणि आता कपडे वगैरे पॅक करायचे आहेत मला. इकडे बघा एवढे सारे कपडे घेतलेत मी. व्हाईट शर्ट, कुर्ते वगैरे, पॅन्ट वगैरे आहेत. सो आता काहीतरी खातो आणि मला लगेच निघायचे. सो 9:30ला निघायचं होतं आणि 9:30 कंप्लीट झाले मला घरामध्येच. सो चला मी निघतोय. कंटिन्यू व्लॉग मध्ये खूप जास्त मजा येणार आहे. सॉन्ग मध्ये कोण कोण काम करणार आहे, कोण कोण आहेत, ते सर्व काही तुम्हाला आजच्या व्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. गाईज, आपलं सर्व सामान घेऊन झालंय आणि आता हे ठेवतो गाडीमध्ये आणि मग निघायचे आपल्याला शूटच्या लोकेशन वरती. गाईज, फायनली आपण पोहोचलोय लोकेशन वरती आणि विजयदादा सुद्धा आलाय. इकडे बघा हा बंगला आहे आणि आता गाडीतून आम्ही साऊंड वगैरे काढलेत आणि अजून आपली पब्लिक येणार. सर्वजण ऑन द वे आहेत, फक्त विजयदादा आणि मी आलोय. सो व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. व्लॉग शेवटपर्यंत बघा. कशा प्रकारे शूट असतो सॉन्गचा, किती वेळ लागतो, ते सर्व काही तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. सो बंगला तर खूप सुंदर आहे. इकडे बघा ना. ओ वा. इकडे विजयदादा वगैरे. तर काहीच अशा प्रकारचे कुर्तं वेअर केलं. इकडे आपला आकाश ब्रो भाई 50 तोला भाई, पैसा आला ना भाई, पैसा आला. आणि इकडे चालले जरा ड्रेसिंग वगैरे मारतात आणि इकडे आम्हाला बनवायचे डोकरे बाबांना व्हाईट केस, थोडे जवानीमध्ये बुडापा दाखवायचे, त्यामुळे काहीतरी नुसका आजमावायला लागेल. काय बोलता? नमस्कार. नमस्कार. आता काय करायचंय व्हाईट कलर साठी? आपण त्याला पिठांचे डब्यान डोका बुडवायला सांग ना. ही बेस्ट आयडिया आहे. डायरेक्ट डोका बुडवला डायरेक्ट व्हाईट इकडे बघा. जुगाड, देशी जुगाड नाही हो, ही वेगळा पावडर बघ, पावडर. कारण भाई जे भाऊ आहेत ना आपले स्वप्नील भाऊ, त्यांना थोडा वयस्कर माणूस दाखवायचे. सो त्यामुळे त्यांचे केस आहेत ते पिकलेले दाखवायचे आहेत, व्हाईट झालेले. सो त्यामुळे थोडी गडबड होते. आमच्याकडे थोडा कलर नाही, त्यामुळे आम्ही जे खडू असतात ना, जे सर शिकवतात बघा, त्याचा वापर करून केसांवरती तो चोलून, जेणेकरून ते केस आहेत ते व्हाईट दिसावे. आणि मी तुम्हाला आता दाखवतोय एक डेंजरस गोष्ट. शूट चालू आहे आणि आकाशच्या पाय समोर बघा 2 साप आहेत. आकाश काय भाई? फेक, नॉट फेक ब्रो. भाई यांनी साप हातात घेतलं. लय डेंजर भाई साप. भाई हो कशालाच नाही घाबरे. तो रणगाड साप भाई उसको डरना चाहिए भाई, उसकी तो दहशत होनी चाहिए. काहीच आता नवीन नुसका वापरतोय आम्ही. ते खडू मध्ये थोडे कलर जास्त व्हाईट नव्हते वाटत, त्यामुळे आता पेंटचे डबे आणले आणि इकडे दादा कलर करतोय आणि आपले कॅमेरामॅन विलास दादा, विजय दादा कसा गणपती वगैरे पेंट करतो, त्यामुळे विजय दादाला थोडा जास्तच अनुभव आहे. 1 नंबर वाटतं आता. प्युअर डोकरा टकली आणि वाटते सेम म्हातारा यार. बघ ना, सेम म्हातारा वाटते, सेम मस्त आहे. नाश्ता आता झाली आमची. नाश्त्याची वेळ, आता करतोय नाश्ता. विजयदादाने वडापाव आणले सगळ्यांसाठी आणि हा कॅमेरा आहे आमचा सोनीचा. याच्यामध्ये आज आपला होणार शूट. आकाश वडापाव. फुल एक्साइटमेंट. थोडीशी भीती पण वाटते मला, कारण की फर्स्ट शूट आहे आणि बघूया कसं होतं. आता 100% घाबरता ना भाई, मचा नाही काय आपण को.
कोणतं पण काम करण्याआधी गणरायाला श्रीफळ फोडून त्या कार्याची सुरुवात केली जाते आणि इकडे बाबांच्या हस्ते तुम्ही फोडा का नाही नको फोडा फोडा या पुढे नाही फोड नाही नको तुम्ही फोडा तुम्ही फोडा फोडा तुम्ही फोडा गणपती बाप्पा मोरया. असं आमचं शूट आता गणरायाला एक वंदन आहे, चांगलं शूट होऊ द्या आमचं आणि लवकरात लवकर आणि गाणी पण भरपूर चालू द्या. आम्ही एवढ्याच्या प्रयत्नाला यश येऊ द्या हेच नक्कीच. गणेश बाप्पा चरणी आपल्या प्रार्थना. उदय आकाश दीदीने जावं कुठे आहेत लाव त्यांना फोन. नहीं आए हो गए शादी में भाग गए. तर कुठे फोन लावा एकदा. मी हाय आतमध्ये बसतो. अरे उदय आकाश कधी येणार तिथे आणि जावं लाव त्यांना फोन. हा लावतो. पप्पा ते बघ आले दीदी आणि भाऊजी. आणि असं क्लोजअप मध्ये घेतलेला तो कुठे आता पहिलं आहे तेच घर. एकच यहीच अपना घर है. ये अपने घर ही है हमारा दीदी, ये हमारे जावाई और वो हमारे कैमरामैन. कैमरामैन नहीं, हमारे पापा का रोल कर रहे हैं. ओ पापा. पापा जी कैसे हो. या ओके. गावकीला नाही कापणार आपलं. जावई खुश आहे, जावई खुश. कोंबडा आणल्या पाहिजे, कोंबडा खाणार. तिने काल ते याही फोन केला असता तर मी दोही धरून ठेवली असती ना. जावई खुश. ठेवली तर कोंबडा ढगास दाखवली होती. जावई खुश. त्यांचा क्लोजअप केला पाहिजे नाही होते. काय नाही त्यांचं नेहमीच कटकट असतं. माझे नाव नको. गाईज आता दुपारचे 3:30 वाजलेत आणि अर्धा शूट आमचा कम्प्लीट झालाय आणि आता आम्हाला लागली आहे भूक. सो त्यामुळे इकडे काहीच इकडे राईस खाण्याची वेळ झाली आता आमची, कारण भूक लागली आहे सर्वांना. सो विजयदादाच्या चायनीज कॉर्नरवरून सर्वांसाठी राईस. सो इकडे बाबांनी घर दिलाय, परंतु सर्व सेवा जे काय असेल इकडे बघा मंडळी एक नंबर. दादा आणि दादांसारखा कॅमेरामॅन असेल ना तर अजून मजा येते. थँक्यू आभार. आम्हाला बिर्याणी खायला घालतात. जरा डायलॉग होऊ द्या का आपला. त्याचे पोरांपोर शास्त्र. चला काय जेवण वगैरे करून राईस वगैरे खाऊन आता पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे आपल्या शूटला. सो आतमध्ये चालू आहे शूट आणि ही आमची ताई जी आमची म्हणली आहे बहीण आणि इकडे रूम मध्ये चालू आहे शूट. नो फक्त फिरवला. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि अजून आमच्या बाहेर टेकच चालू आहेत. इकडं आकाश मस्त आराम करतो. आकाश कंटाळला. आकाश म्हणतोय असाच तो बोलतो शूटला एवढा टाइम लागतो. बोललो अजून काहीच वाजले नाही बोललो. इकडे बाहेर सॉरी ना बाबा, काय पाहिजे तुला. चल आता हाताला धरून या ना आतमध्ये. मग तू घेऊन ये. आणि इकडनं हाताला घेऊन येते ना. बघा पहिले कसं आले तरी.
बरोबर कोंबड्याच्या आणि कोंबडी पाहिजे होती. आता एक असा घ्या माझा एकदा तुम्ही तुमच्या दोघांचा ना जा रहा हूं. मस्त वाटतं. झाले आमचे अरे, हो गया शूट. तर गाईज आमच्या हाय फायनली 9 वाजता आलो होतो आणि आता वाजलेत किती वाजले 6 साडेसहा 6:22. 6:22 झालेत आणि फायनली आमचं अजून शूट आमचं कम्प्लीट थोडंसं व्हायला आलंय. आहे. आणि इकडे हिने तलक घेतली आता आणि याचा रस्सा खाणार आहे. चांगला असतं. अरे माल मग कोंबडी नव्हती हातात घ्यायला पाहिजे होती. हातात घेतली मग अंदाज केली पाहिजे. नाही बा, असं करू नये. आता तुमच्या दोघांचा फोटो काढा. एक सिंगल घ्या. थोडंसं शूट राहिलेत फक्त थंबनेल साठी फोटो पाहिजेत. सो जाम वाईट वाटतंय का याही जवानीमध्ये बुढापा एवढा लवकर दाखवला नॅचरल लय वाईट वाटतंय ना. मी आता मला असं वाटतं ना कुठल्याही तणपाण्यात जाऊन आणि तोंड बुरून जीव द्यावा. काय माहितीये का तवाच जाऊन माझी की असं सगळी पहिल्यासारखी होती. बरोबर आहे. 100% ऑलराऊंडर कलाकार आहे आमचा स्वप्नील दादा. आणि इकडे आता शूट चालू आहे आणि शक्यतो पूर्ण शूट झालाय आमचा आजचा. सकाळी 9 वाजता आलो होतो आणि अंधार व्हायला आलाय. खूप मजा आली. ओ आर मोठ्या यार पाठीस करा ना जरा एनर्जेटिक. यार पाठीस करा. अगं मधू झाली का ना तुझी तयारी? अगं आहिस्ता होता है. अगं मधू झाली का ना तुझी तयारी? नेहमीची तुझी नाटक आहेत. अगं मला किती काम आहेत माहितीये ना. तुझा असं टाइमपास. हो मला नका काय बोलू. माझ्या घरी जायचं असेल तेव्हाच तुमची कामं असतात. जा बोलू नका माझ्याशी. अगं पास पॅकअप. तर गाईज फायनली शूट कम्प्लीट. विजय दादा काय बोलशील? आमचे शूट चांगले झालेले आहे. आता सर्वांनी म्हणजे चांगलं काम केलंय. आता बघूया तुम्ही प्रेक्षक लोक आहेत आम्हाला जर तुम्ही सपोर्ट कराल तर आमचा हा सॉन्ग भरपूर म्हणजे चालेल. तर आम्हाला नक्कीच सपोर्ट करा. तुम्हाला हा सॉन्ग बघायला मिळेल सिंगर विजय मुकादम या चॅनलवरती. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि सॉन्ग आवडलं तर शेअर करा. आणि आमचे मित्रमंडळी इथे आहे त्यांच्याशी पण तुम्ही वार्ता करू शकता. नक्की सॉन्गला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. नक्कीच आपलं गाणं सिंगर विजय लवकरच मिलियन्सवर जाऊ दे अशी मी देवाला. तुमची काय इच्छा आहे? सिंगर विजय मुकादम दादा यांचं आणि माझं हे पहिलंच काम आहे. खरोखर खूप मस्त गाणी आहे. हा आकाश तू काय बोलशील? तुझा फर्स्ट सॉन्ग आहे आणि विजय दादाने तुला एवढी मोठी चान्स दिली आहे तर विजय दादा बद्दल काय बोलशील? भाई मी विजेताचं खूप जास्त आभार मानेन कारण की माझ्या दादाने संधी दिली. कारण की अजूनपर्यंत कोणत्या सॉन्गमध्ये गेलो पण नाही आणि कधी बघितला पण नव्हता. आणि आपला 4 मिनिटाचं सॉन्ग असतं आणि त्याच्या मागं पूर्ण दिवसाची एवढी मेहनत असताना आज मला समजला. आणि मी एकच सांगेन की तुम्ही सर्व आमचं सॉन्ग आल्यानंतर तुम्ही भरभरून आम्हाला सपोर्ट द्या. कारण की तुम्हाला फक्त तो सॉन्ग बघायचा आहे फक्त. आमची याच्या मागे किती जास्त मेहनत आहे ना ती खूपच जास्त आहे. ती मला आता समजली. सो नक्कीच आमचं सॉन्ग येणार आहे. येईल ना 10-15 दिवसात येईल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही नक्की शेअर करा. 100% आल्यानंतर फुल मचवा गाईज. कारण जसं तुम्ही त्या मागच्या सॉंगला सपोर्ट केला होता तसंच या सॉंगला देखील सपोर्ट करा. आणि आता फायनली आमचा शूट कम्प्लीट झालाय. सो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आणि माझं तो एडिट करा जरा. 100% आम्हाला या घरामध्ये चान्स दिले पूर्ण म्हणजे आम्हाला गाणे बनवायला आणि पूर्ण दिवस लागला. म्हणजे जवळजवळ 9 वाजल्यापासून आम्ही इथेच आहोत. आणि या सर्व लोकांनी म्हणजे आमच्या काकू असतील गोविंद काका असतील आणि काकू असतील त्यांचा मुलगा असेल त्यांच्या सुनबाई असतील सर्वांनी आम्हाला त्यांच्या मुलींनी सुद्धा जावयांनी सुद्धा आम्हाला इथे म्हणजे आम्हाला सर्वांनी हेल्प केली. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं आभार मानतोय आणि त्यांचा आभार मानतोय. आणि आमचा हा सॉन्ग चालेल असं तुम्ही प्रेक्षक वर्ग तुमच्याकडून आम्हाला भरपूर अपेक्षा आहे. तर नक्कीच आम्हाला सपोर्ट करा. आणि 2 युट्यूबर्स आहेत आपले एक आकाश गायकर आणि एक उदय मडवी. तर यांच्या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. आमचा पॅकअप झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया. तुझी बॅग आहे लेके जाऊ घर अभी. सॉन्ग शूट केला दिदीचं नाव आपल्याला अजून माहित नाही. नाव काय तुझं? काय मधुबाला. खरंच मधू नाही मधुबाला आहे. नाईस
रील स्टार डेंजर डान्स करते. रील्स वगैरे नाही काढत मी. पुष्पा मध्ये काम करते बाई. पुष्पा 2 मधला तो Vlogging आणि reels काढायला time नसतो, गवळी. मधू पाला ही डायरेक्ट पैसा कमवतो गाण्यात काम करून. व्लॉगिंग बिगिंग मध्ये नाही बाई तिला इंटरेस्ट आहे. चला बाय बाय. राहायला time नसतो. तू कुठे गवली? मी इथंच गवळी. गाईज फायनली सर्व काही शूट आटपून मी आता आलोय आपल्या बिल्डिंग खाली. ही बघा आपली लालपरी. आणि आता तुम्हाला मी दाखवतो लालपरीच्या डिक्कीमध्ये मी किती सामान आणि किती कपडे शूज वगैरे नेलं होतं. इकडे बघा. ओ भाई इकडे बघा ठेवायला जागा नव्हती एवढे कपडे नेले होते. आता कसं नेऊ मला वैताग. हात तर 2 आहे आणि सामान बघाल ना तर 4 माणसांना न जाणार एवढा सामान मी नेला होता. सो चला आता कसं तरी नेतो वरती. इकडे बघा. ओ माय गॉड पडली चप्पल पडली. ओ भाई तुला माहित नाही कुठे येईल मला माहितच ना कुठे आता. कुठे तू सकाळी चालतात शूटिंगला. जेवला ना काय मग शेंगला जेवलो ना तिथं विजय दादाने चायनीज बिजनेस आली. ते बाबा थांबलो मग त्याच्यातून एकच घातलेला आहे. मस्त बुटा होते. बुटा खायला खायला आणले. आवडतीचे अन्न मला काही खायला ना मम्मी दम दे इटा राईस आणले ना. राईस का ना. राईस नाही ना घेतात सोमवार आहे ना. वेजच आणले मी. आरतीला दे वेचन मी ना खा. गाईस घरी आलो थोडा वेळ बसलो आराम केला आणि डायरेक्ट झोपलो होतो. आणि आता वाजलेत रात्रीचे 10:30 आणि मी आता उठलोय आणि व्लॉग एंड करायचा होता तो विसरलोच होतो. तर मंडळी थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची होती ती मी विसरलो होतो ती देखील आता सांगतोय. हा जो सॉन्ग आहे ना तो त्या सॉन्गचं टायटल असं असणार आहे की आला लाडाचा जावई बापू. हा सॉन्ग पार्ट 2 मध्ये असणार आहे मंडळी. पार्ट 1 विजयदादाच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तो जुना सॉन्ग आहे आणि त्याला धरून हा पार्ट 2 बनवलेला आहे. परंतु याची स्टोरी थोडी अलग असणार आहे. याच्यामध्ये काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग असणार आहे. सो त्यामुळे हा सॉन्ग आल्यानंतर याला खूप जास्त आणि भरभरून प्रेम द्या जेणेकरून तुमच्या भावाचा सॉन्ग हा खूपच हिट झाला पाहिजे. त्यामुळे सॉन्ग आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुमच्या फ्रेंड्सना शेअर करायला सांगायचंय. स्टोरीला टाकायला सांगायचंय. तरी आपण इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये टाकणारच आहोत सॉन्ग आल्यानंतर. सो ही अशी इन्फॉर्मेशन होती या सॉन्गची. आला लाडाचा जावई बापू पार्ट 2 हा लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतोय. सो मंडळी आजचा जो व्लॉग कसा होता तुम्ही कमेंटमध्ये आधी नक्की सांगा. आज जो व्लॉग आहे तो इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू गाईज अशाच नवीन व्लॉग्स मध्ये. बाय बाय गाईज. गुड नाईट. लव्ह यू. टेक केअर.